नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता काव्याचे आणि नंदिनीचे पप्पा आता त्यांच्या घरी आलेले असतात आणि ते म्हणतात की मी माझ्या बायकोबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती आणि ती बायकांना रिलेटेडच आहेत आणि ते सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात की माझ्या नंदिनीच्या अगोदर माझ्या शारदाचे 3 मिसकॅरेज झाले होते असं तर त्यांनी इकडे सांगितलेलं असतं. आता मालिकेत नवीन वळण येणार आहे मात्र हे नक्की. यांच्या बोलण्यावरनं मला तरी असंच वाटलं. दुसऱ्या बाजूला आता जी काव्य आहे आणि नंदिनी इकडे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात रुटीन चेकअपसाठी. तेवढ्यातच एक बाई खूपच रडत असते आणि तिला काही लोक घेऊन जात असतात आणि मग आता ती खूपच घाबरलेली असते आणि इकडे ओरडत असल्यामुळे काव्यासुद्धा तिची अवस्था बघून खूपच घाबरते आणि रडायला लागते. तेवढ्यातच नंदिनीताई तिथे येते आणि नंदिनीताई काव्याला विचारते, काव्या काय झालं, का रडतेस, काय प्रॉब्लेम झाला आहे का? तर काव्या म्हणते, अगं ताई माझं नाही गं, पण त्या बाईचं बघ ना काय अवस्था झाली आहे, तिचं बाळाची आता मिसकॅरेज होणार आहे, काय गं तिची दशा झाली असेल. आपण एवढे स्वप्न पाहतो बाळासाठी आणि ते बाळ आपल्याला सोडून गेलं तर किती वाईट वाटत असेल गं, अशी आता ती ताईला म्हणत असते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.